रामकृष्ण. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यागम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं. परमपवित्र पावन अशा अधिक मासामध्ये चालू असलेली आपली अधिक मास कथा महात्म्य, त्या अनुषंगाने 25 अध्याय आपण बघितले आणि आज 26व्या अध्यायाची कथा आपण बघणार आहोत. भगवान नारायण महालक्ष्मीला म्हणतात, लक्ष्मी, मी आतापर्यंत तुला अनेक कथा सांगितल्या. अधिक मासातील दान, अधिक मासातील जप, अधिक मासातील स्नान, अधिक मासातील तप, या सर्व गोष्टीचं महत्त्व आणि त्या अनुषंगाने काही पौराणिक कथा मी तुला सांगितल्या. आज आणखी एक कथा मी तुझ्याजवळ ठेवून तुला सांगणार आहे. ती कथा आहे यशोमती ही राणी आणि गुणवती ही तिच्या प्रधानाची बायको यांची ही कथा आहे. काय कथा आहे? अधिक मासातील पुण्यामुळे, अधिक मासातील व्रतामुळे गुणवतीला प्राप्त झालेलं तेज आणि यशोमतीला कुचेष्टा केल्यामुळे, अधिक मासाच्या व्रताची चेष्टा केल्यामुळे प्राप्त झालेलं, त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणावं त्याला, प्राप्त झालेलं दुःख, याची ती कथा आहे. भगवान नारायण म्हणतात, लक्ष्मी, वीरबाहू नावाचा एक राजा होऊन गेला. पूर्वी वीरबाहू नावाचा एक राजा होता. त्याच्या पत्नीचं म्हणजे राणीचं नाव यशोमती होतं. अत्यंत सुरळीतपणे राज्यकारभार चालला होता. 2 राजपुत्र होते. प्रजा सुखी होती. मंडन नावाचा चतुर, चांगल्या प्रकारे कारभार पाहणारा मंडन नावाचा प्रधान होता आणि राज्यकारभार चांगला चालला होता. यशोमती अत्यंत सौंदर्यवान होती, परंतु धार्मिकतेमध्ये कमी होती. विलासामध्ये रमून जायची, दंगून जायची, संसारामध्ये अखंड बुडाली होती. विषयाशिवाय दुसरा तिचा विषयच नव्हता. परंतु इकडे प्रधान आणि त्याची पत्नी मात्र धर्मकार्यामध्ये सहभागी व्हायची, धार्मिक होती, भगवंताचं नामस्मरण करणारी होती. आणि या प्रधान चांगला असल्यामुळं सर्व प्रधान कारभार बघायचा, राजा मात्र निवांत होता. राज्यकारभार प्रधानच बघायचा. आणि त्या सौंदर्यवती अशा, सुंदर अशा आपल्या राणीच्या सोबत दंग असायचा, मग्न असायचा. आणि राणी सुद्धा त्याला आपल्यामध्ये मोहून घ्यायची, आकर्षित करून घ्यायची. अधिक मासाचे दिवस आले आणि प्रधान आणि प्रधानाची बायको गुणवती राणी साहेबांच्या भेटीला गेले. राजा राणीला भेटले, नमन केलं. आणि प्रधानाची बायको सुद्धा खूप सुंदर होती महाराज, गुणवती होती. आणि ते गेल्यानंतर प्रधानाच्या बायकोने राणी साहेबांना म्हटलं, राणी साहेब, अहो आता अधिक मास लागलाय, काहीतरी आपण धार्मिक विधी आम्ही करतोय, आपली इच्छा असेल तर आपणही करू शकता. यशोमतीला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होता, आपल्या धनाचा, आपल्या राजाचा, आपल्या राज्यकारभाराचा, सत्तेचा त्या ठिकाणी खूप जास्त अभिमान होता. यशोमती बोलली, गुणवती, कशाला करायचं कुठलं व्रत, कशाला करायचं कुठलं दान, कशाला करायचं कुठलं स्नान, कशाला करायचं कुठलं विधी? अगं, व्रत, दान, जप, भगवंताची प्रार्थना, उपवास, तापास तर त्यांनी करायचे ज्यांच्याजवळ काही नाही. आमच्याकडे काय कमी आहे? अरे, एवढा हा राज्याचा राजा माझा नवरा आहे आणि विशेषतः तो मला प्राणापेक्षाही प्रिय समजतो. काय कमी आहे आपल्याकडे? आमच्याकडे काहीच कमी नाही. आम्ही कशाला करायचे कुठलं व्रत आणि काय? व्रत तर त्यांनी करायचं ज्यांची खायची सोय नाही. व्रत तर त्यांनी करायचं ज्यांना राहायला घर नाही. व्रत तर त्यांनी करायचं ज्यांच्या घरामध्ये भांडणं आहे, ज्याची बायको चांगली नाही, जिचा नवरा चांगला नाही. मला काय कमी आहे? 2 पुत्र आहे, राजपुत्र आहे, एवढा सुशील माझा नवरा आहे जो माझ्या मुठीत आहे. विशेषतः
बायकांना नवरे मुठीत लागतात. तेव्हा गुणवती आता राणीसाहेबासमोर काय म्हणणार बा. राणीसाहेबाने यशोमतीने कुचेष्टा केली, अधिक मासाच्या व्रताची कुचेष्टा केली, चेष्टा केली. गुणवती आणि प्रधान निघून गेले महाराज. आणि मात्र गुणवती आणि तिचा नवरा म्हणजे मंडन नावाचा जो प्रधान होता ते मात्र अधिक मासाचं व्रत करायला लागले. परिणाम असा झाला, अधिक मासाच्या व्रताच्या पुण्याईनं गुणवतीचं सौंदर्य आणखी उपाळून निघालं. गुणवतीच्या चेहऱ्यावरचं तेज झळकू लागलं महाराज. आणि या यशोमतीने टिंगलटवाडी केली, व्रताची कुचेष्टा केली, निंदा केली. त्यामुळं इकडे यशोमतीला मात्र दरदरून त्या ठिकाणी ताप चढला महाराज. तिची प्रकृती बिघडली, प्रकृती खालावली. रूपवान असलेली यशोमती काहीतरी दिसायला लागली महाराज. काय झालं राणीसाहेबाला वैद्य येऊन गेले, सर्व येऊन गेले, ताप काही उतरेना. इकडे ही बातमी प्रधानाच्या आणि प्रधानाच्या बायकोच्या म्हणजे गुणवतीच्या कानावरती गेली. गुणवती आणि मंडन दोघेही पुन्हा भेटीला आले. कोणाच्या? यशोमती म्हणजे राणीसाहेबांच्या. यशोमतीने गुणवतीला बघितलं आणि यशोमतीचा पाराच चढला महाराज. यशोमती बोलायला लागले, तुला लाज लज्जा शरम काही आहे का? माझी तब्येत अशी आहे, माझी प्रकृती अशी आहे, सर्व लोक चिंतेत आहे आणि तू नट्टापट्टा करून आली. भांगामध्ये गुलाल भरला, तुझे होठ असे गुलाबी दिसतात, चेहरा तजेला दिसतो, शृंगार अंगावरती घातलेले आहेत, तुझं तेज त्या ठिकाणी इथे एकदम दिसते आहे. अगं मला भेटायला आली की मला डिवचायला आली की चिडवायला आली? असा शृंगार करून कुणाला भेटायला जातात का? यशोमती राणी गुणवतीवर संतापली महाराज. गुणवतीनं नमन केलं आणि म्हटलं, राणीसाहेब अहो मी काहीही शृंगार केला नाही. मी तर आता पूजा करून तशी तुमची तब्येत बघायला आली. मी कुठलाही शृंगार केला नाही, मी तशीच आली. यशोमतीला भयंकर राग आला महाराज आणि तिने सांगितलं, चल इथून निघते हो. माझी टिंगल करायला आली, शृंगार करून या ठिकाणी मला भेटायला आली, मला डिवचायला आली, हाकलून दिला महाराज. तिने सांगितलं, गुणवतीने नाही राणीसाहेब, हा अधिक मासाच्या व्रताचा परिणाम आहे. तुझा अधिक मास असा कुठल्या व्रताने कुठं काय तेज येते चेहऱ्यावरती, सौंदर्य येत असते. तिला हाकलून दिलं. प्रधान आणि गुणवती आपल्या घरी गेले महाराज, पण त्यांनी आपलं व्रत सोडलं नाही. धर्म कार्य चालू आहे, जप दान धर्म सर्व चालू आहे. अधिक मास महात्म्य कथेचं वाचन चालू आहे, सर्व चालू आहे. इकडे राणीसाहेबांची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली. राणीसाहेबांच्या डोक्यात वेगळाच राग की ही प्रधान आणि त्याची बायको मला डिवचायला आली. राजाला सांगितलं, अशा प्रकारचे प्रधान असे नोकर असतात, मालकाला डिवचतात, शिक्षा करा त्यांना. राजाने आपले शिपाई पाठवले त्यांच्या घरी आणि प्रधानाला आणि त्याच्या बायकोला म्हणजे गुणवतीला कारागृहात पाठवलं, जेलमध्ये पाठवलं. कारागृहात सुद्धा गुणवतीने आणि मंडनने आपलं व्रत त्या ठिकाणी चालूच ठेवलं महाराज. इकडे वीरबाहू या राजाच्या स्वप्नामध्ये विष्णू भगवान आल्याने त्यांनी सांगितलं, अरे का पुण्य करणाऱ्या पुण्यवान लोकांना कारागृहात टाकतो? काय चुकी आहे त्यांची? तुझ्याच बायकोने त्यांची कुचेष्टा केली, अधिक मासाची कुचेष्टा केली, काय दोष आहे त्यांचा? कशाला कारागृहात टाकलं? इकडे स्वप्नामध्ये याला दृष्टांत व्हायला लागले. एक दिवस वीरभाऊ सहज कारागृहात गेला तर बघतो तर काय, दोघेही त्यापेक्षाही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज ओसंडून वाहतो आहे. तिथेही अधिक मासाचं व्रत चालू आहे, नामचिंतन चालू आहे. व्रत जरी करता आलं नाही, त्या ठिकाणी पूजा मांडता आली नाही कारागृहामध्ये, कधी नाम तर घेता येते ना महाराज, नामचिंतन चालू आहे. राजा घरी आला, आपल्या राणीला सांगितलं, राणी अगं यशोमती, मी कारागृहात जाऊन आलो. ती गुणवती पहिलेपेक्षा सुद्धा तिच्या चेहऱ्यावर तेज दिसते, प्रधान सुद्धा कुठेही घाबरलेले नाहीत. यशोमती म्हणते, असं? हो, त्यांच्या अधिक मासाचं व्रत आहे. राजा म्हणतो त्या व्रताचा परिणाम असेल. यशोमती म्हणते, मला येऊ द्या. यशोमती आणि राजा कारागृहात जातात आणि त्यांना बघतात. यशोमतीला आश्चर्य वाटते की गुणवती त्याही पेक्षा आणखी तेजपुंज दिसते आहे, काय परिणाम असेल? यशोमती गुणवतीला म्हणते, जा चेहरा धुवून ये. काय ब्युटी पार्लर करून आली होती का? 2-3दा तोंडावर पाणी मारलं, चेहरा धुतला महाराज, पण त्या ठिकाणी
गुणवतीचं सौंदर्य तेज लपून राहत नव्हतं. यशोमतीच्या लक्षात आलं काहीतरी यात रहस्य असलं पाहिजे आणि तिने विचारलं, खरं सांग गुणवती काय? गुणवतीने सांगितलं, राणीसाहेब, अहो हे काहीच नाही. अधिक मासाचं व्रत आम्ही करतो, अधिक मासाची पूजा आम्ही करतो, नामचिंतन करतो, आम्ही दुसरं काहीही करत नाही. तुम्हाला माहिती आहे, या कारागृहामध्ये आम्ही उपवास सुरू केला, उपोषण आहे आमचं सुरू. या उपवासाचं फळ, नामचिंतनाचं फळ चेहऱ्यावरती दिसत होतं महाराज. राणीच्या लक्षात आलं, राजाच्या लक्षात आलं. राणीने सांगितलं, यांना सोडा. प्रधानाला, मंडनाला आणि गुणवतीला कारागृहातून सोडलं. दोघेही बाहेर आले, आपल्या राजवाड्यामध्ये नेलं, दोघांची माफी मागितली. परिणाम काय झाला? परिणाम, राजा आणि त्याची बायको यशोमती दोघांनी आपली चूक मान्य केली आणि अधिक मासाचं व्रत केलं. परिणामी चौघांनाही त्या ठिकाणी मोक्षपद प्राप्ती झाली. अशी कथा अध्याय क्रमांक 26 मध्ये आलेली आहे. आज आपण अध्याय क्रमांक 26 इथे थांबवत असताना अध्याय क्रमांक 27 पण बघणार आहोत. पण एकदा भगवान श्रीकृष्णाचं भजन करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. 26व्या भागाची कथा आपण बघितली. अध्याय 27 मध्ये पुन्हा आणखी एक कथा आली आहे. उपरती आणि मोक्ष प्राप्ती अशा प्रकारची ती कथा आहे. इथे जसं यशोमतीने कुचेष्टा केली आणि गुणवतीने अधिक मासाचा व्रताचा पालन केलं, त्याचा परिणाम काय झाला आपण बघितला. तसंच या अध्यायामध्ये अधिक मासाचं महात्म्य सांगत असताना भगवान नारायण लक्ष्मीला सांगतात, लक्ष्मी, पूर्वी सुशर्मा नावाचा एक राजा आणि सृष्टुमती नावाची त्याची पत्नी आपला राज्यकारभार आनंदाने चालवत होते, आपला संसार आनंदाने चालवत होते, धर्माप्रमाणे वागत होते, धर्मचर्चा करत होते, धार्मिक चिंतने करत होते, अधिक मासाचं व्रत करत होते. एके दिवशी त्याच्याकडे अंगिरा नावाचे ऋषी आले आणि मुळातच ऋषी मुनी संत महात्मे घरी आले की त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आपल्याला आपली संत महात्मे पण सांगतात ना, देव सारावा परते संत पूजावे आरती. पहिले संतांची पूजा, नंतर देवाची पूजा आहे. कारण तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, नाही का? म्हणून ऋषी मुनी घरी आले, त्यांचे पाय धुतले, त्यांची पाय धुणी घेतली, त्यांना आसन घातलं, उच्च आसनावर बसवलं आणि अंगिरा ऋषींना विचारलं, अंगिरा ऋषी, आपली काय सेवा करू? ऋषी म्हणतात, राजा आणि राणी, आपण खरोखर भगवंताचे भक्त आहात, आपल्याला पुरुषोत्तम प्रिय आहे, पुरुषोत्तमाला आपण प्रिय आहेत. आपण अधिक मासाचं व्रत करता, पुरुषोत्तम मासाचं व्रत करता, आपण पुण्यवान आहात. राजा म्हणतो, मुनिवर, आपल्यासारखे संत, आपल्यासारखे ऋषी मुनी आम्हाला आमच्या घरी येतात, आम्हाला त्यांचं सेवा घडते, यापेक्षा काय पुण्य असेल? या पुण्याच्या जोरावरच आमचा राज्यकारभारही चांगला चालतो. पण एक दुःख आहे, आमच्या राज्यामध्ये, आमच्या नगरीमध्ये एक घमंडखोर, उर्मट असा गुंड आहे, गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. त्याला पकडण्यासाठी, त्याला जेरबंद करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला. वीर त्याचं नाव आहे, दरोडेखोर आहे, खुनी आहे, चोर आहे. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तो पकडला जात नाही, तो अरण्यात पळून जातो. आता तर तो बायकोला सुद्धा घेऊन अरण्यात गेला. तेव्हा काय केलं पाहिजे, त्याला कसं त्याला शासन करावं, असं अंगिरा ऋषीला राजाने आणि त्याच्या म्हणजे सुषुप्ना राजा आणि सृष्टुमती नावाच्या त्याच्या राणीने अंगिरा ऋषीला प्रश्न केला. अंगिरा ऋषी म्हणतात, त्याला शासन करणं शक्य नाही तर एक काम करा, अधिक मास सुरू झाला आहे, अधिक मासाच्या व्रताचं महात्म्य त्याला कळू द्या
आणि त्यालाही व्रत करण्यात भाग पडा. म्हणजे महाराज कसं शक्य आहे? अहो, तो एवढा दृष्ट आहे, एवढा दृष्ट आहे, तो आमच्या हातातही लागत नाही आणि तो त्याचा दृष्टपणा सुद्धा सोडत नाही. अंगिरा ऋषींनी सांगितलं, तो इथे येत नाही ना, आपण त्याच्याकडे जा, त्याच्याकडे आपण जा आणि काहीतरी प्रयास करून त्याला सन्मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. संत महात्मे, ऋषी मुनी महाराज, खळ जरी असला, आपले माऊली म्हणतात ना, जे खळांची व्यंकटी सांडो, खळांचा नाश सांगितला नाही. दृष्ट लोकांची दृष्ट प्रवृत्ती घालवण्याचं संत महात्मे सांगत असतात. अंगिरा ऋषींनी सांगितलं, तुम्ही प्रयास करून बघा. ठरल्याप्रमाणे सुषुप्मा नावाचा राजा आणि सुष्टुमती नावाची राणी जंगलामध्ये गेले महाराज. आणि जंगलामध्ये जाऊन तिथे विष्णूचं एक मंदिर होतं. त्या विष्णूच्या मंदिराच्या पलीकडे एक सरोवर होतं आणि फुलफळांची बाग होती. हे दोघेही राजा राणी तिथे गेले अधिक मासामध्ये. तिथेच कुटी तयार करून तिथे राहू लागले. सकाळी उठायचे, सरोवरावरती स्नान करायचे, भगवान विष्णूची पूजा करायची, भगवान विष्णूची षोडोपचार्य पूजा करायची, त्यांना फूल अर्पण करायचे, गंध अक्षता फूल अर्पण करायचे, नमन करायचं, त्यांची भक्ती करायची. असं करता करता एके दिवशी सरोवरावरून स्नान करून येताना त्या ठिकाणी झाडाच्या मागे एक महिलेचा आवाज आला आणि ती महिला धावत आली आणि सुष्टुमतीच्या पायावरती लोळण घ्यायला लागली आणि म्हणते, राणीसाहेब, मला वाचवा. म्हणजे काय झालं? कोण तू? मी वीरची बायको आहे. वीर हा गुंड आहे, त्याचे गुन्हे मी आतापर्यंत सर्व गुन्हे झाकून ठेवले, परंतु खऱ्या अर्थानं आज मला कळलं की आम्ही खूप पापी आहोत. आमचा उद्धार करा. तुम्ही अधिक मासाचं व्रत करता आणि तुम्ही पुण्यवान आहात, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. राणीसाहेब म्हणतात, अगं, पण तू कुठे आहे? तू त्याला समजून सांगितलं का? म्हणे, मी समजून सांगितलं. एवढे दिवस मीही त्याच्यासोबतच होती, परंतु त्याचे दोष मी झाकत होती. आता तुम्ही काहीतरी उपाय सांगा. राणीसाहेबाला दया आली. राणीसाहेब म्हणते, ठीक आहे, त्याला मंदिरात घेऊन ये. त्याला मंदिरात घेऊन ये असं म्हटल्या तोही त्या झाडाच्या आड लपलेला होता. तोही आला. त्यानेही राजाच्या पायावर लोळण घातलं आणि सांगितलं, राजेसाहेब, आमचे सर्व गुन्हे माफ करा, पण आम्हाला उद्धाराचा मार्ग सांगा. मी खूप पाप केले आहेत. कितीकही पापी असू द्या महाराज, कितीकही पतित असू द्या, भगवत नामाने त्याचा उद्धार होतोय. आपल्याला माहिती आहे, आपल्याला वाल्याकुळ्याची गोष्ट माहिती आहे. आणि मी अनेकदा प्रमाण सांगत असतो, वाल्मिका किंकर वंद्य केलं. वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणतात ना, कशाने झाला? नामचिंतनाने झाला. आणि मग या राजा आणि राणीने त्या वीर आणि त्याच्या पत्नीला दोघांनाही जवळ घेतलं, त्यांना मंदिरामध्ये नेलं. तिथे अधिक मासाची आपली कथा चालू होती, अधिक मासाचं व्रत चालू होतं. भगवान विष्णूला नमन केलं, पूजा केली, आरती केली आणि दोघांनाही सांगितलं, तुम्हीही आरती करा, तुम्हीही हे व्रत आमच्यासोबत करा. महाराज, एवढा पापी, एवढा गुंड प्रवृत्तीचा, एवढा अट्टल चोर, आयुष्यभर ज्याने कधीही पापाच्या शिवाय दुसरा विचार केला नाही, असे दोघेही सन्मार्गाला लागले. भगवान विष्णूचं नामस्मरण करायला लागले, पूजा अर्चा करायला लागले. भगवान विष्णू तर आपल्याला माहिती आहे, ते तुमचं मागचं काही बघत नाही. आता तुम्ही काय करताय? देवाला सांगायचं, देवा, आम्ही खूप पतित आहोत, पतित 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 परिमित रिवाच्या पतित. देवा, आम्ही पापी आहोत, आम्ही अपराधी आहोत. मी तर अनाथ अपराधी, कर्महीन मतिहीन बुद्धी, तुझं मी आढविले नाही कधी. नाही का देवा? आम्ही कधी तुझी नामस्मरण केलं नाही, तर कधी सेवा केली नाही. संबंध आयुष्य आम्ही पापकर्मामध्ये गमावलं. आयुष्याचा मातेरा केला आम्ही. आम्हाला कधी देवधर्म सुचला नाही. पण या पुण्यवान राजा आणि राणीच्या सहयोगाने, यांच्या सहवासाने आम्हाला आता तुझा लळा लागला, आमचा उद्धार कर. राजा राणीनेही भगवान विष्णूची प्रार्थना केली. अधिक मासाचं व्रत त्या ठिकाणी उद्यापन केलं. आणि महाराज, कथाकार असं सांगतात, भगवान विष्णू लक्ष्मी मातेला असं सांगतात, लक्ष्मी, त्यांचाही आम्ही उद्धार केला. अर्थात
कितीही पापकर्म झाले असतील की उपरती व्हावी, आणि उपरती झाल्यावर आपण देवाची क्षमा मागून माफी मागितली तर देव आपल्याला माफ करतो, आपल्याला क्षमा करतो. परंतु एकदा माफ केल्यानंतर पुन्हा मात्र त्या मार्गाला जायचं नाही. नाहीतर मग आम्ही रोज पाप करायची, देवाची माफी मागायची, पुन्हा आणखी दुसऱ्या दिवशी तेच करायचंच नाही. अर्थात अधिक मासाच्या या दोन्ही कथेमधून आपल्या लक्षात आलं असेल, पहिली कथा यशोमती गुणवतीची, दुसरी कथा राजा सुषुप्ना सृष्टुमती आणि गुंड प्रवृत्तीचा वीर. या सर्वांचा उद्धार विष्णू परमात्मा भगवान नारायणाने केला. अशी अधिक मासाची कथा 27व्या अध्यायामध्ये आलेली आहे. आज आपण 26 आणि 27 अध्याय दोन्ही अध्याय बघितले. थोडस शॉर्टकट झाला असेल, पण आता आपल्याजवळ दिवस पण कमी आहे, आपल्याला 2-3 दिवसात पूर्ण कथा बघायची आहे. त्यामुळे दोन्ही अध्याय जिथे आपण घेतले आहेत. भगवान नारायण लक्ष्मीला सांगतात, लक्ष्मी आणखीही काही कथा मी पुढच्या भागात तुला सांगणार आहे. तीच कथा सूत ऋषी, सूत पुराणे इतर ऋषीमुनींना सांगतात. तीच कथा आपल्याला या संतांचे अमृतवचन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मी ठेवतो आहे. अर्थात यात माझं काही नाही, मीही ती ऐकलेली कथा, वाचलेली कथा आपल्यासमोर ठेवतो आहे. जसं या सर्वांचा उद्धार झाला तेव्हा आपलाही भगवान उद्धार करेल. श्रद्धेनं आपण ही अधिक मासाच्या व्रतामध्ये या कथा ऐकतो आहोत. ज्यांनी मागच्या कथा ऐकल्या नसतील त्यांनी त्या जरूर ऐका, आणि अधिक मासामध्ये अधिकाधिक पुण्य संपादन करण्यासाठी आपण पात्र होऊया. नवे आपल्याला ते पुण्य मिळणारच याची मला खात्री आहे. तेव्हा आज इथेच थांबू, पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये उद्या. तोपर्यंत भगवान श्रीकृष्णाचं भजन करावं लागेल. करूया एकदा भगवंताचं भजन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलीक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्रीनाथ, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री कृष्ण भगवान की जय.